नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या या नारी शक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही पाहू शकता की नुकतंच भारतीय पोस्ट ऑफिसमधील ग्रामीण डाक सेवक या पदासाठी तुम्ही जर अर्ज केला असेल किंवा केला नसेल, अर्ज करणार असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. खूप मेहनतीने मी हा व्हिडिओ बनवत आहे, तरी तुम्ही एक लाईक करा या व्हिडिओसाठी. तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यात अर्ज करणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत आणि तुम्ही कोठे अर्ज करावा याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती सांगणार आहे. तर तुम्हाला जर 60% मार्क असतील, 65% असतील, 90% असतील, 80% असतील, असे जे तुमचे मार्क असतील ते असतील, तर तुम्ही मागच्या वर्षी जे सिलेक्शन एवढे मार्क असूनही तुमचं मागच्या वर्षी सिलेक्शन झालेलं नाही, तर यावर्षी तुमचं सिलेक्शन होईल का, याच्यावर तुमची सॅलरी किती असेल किंवा JDSची सॅलरी किती असते, काय काम असते, याची सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर हा व्हिडिओ सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तर सर्वांनी लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तर चला आपण या JDS या पदाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणारच आहोत की किती मार्क असल्यानंतर इथं अर्ज करू शकतोय आपण, किंवा JDSमध्ये प्रमोशन होतं का, त्यांचा पगार किती असतो, याच्या सर्व सविस्तर माहिती आपण अशी जाणून घेणार आहोत. तर खूप विद्यार्थी मला कमेंट करतात की त्यांना 50% मार्क आहेत, 90% आहेत, 80% आहेत, तरी त्यांचं मागच्या वर्षी सिलेक्शन झालं नाही, तर यावर्षी होईल का, तर याबद्दलच मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. तर पूर्ण भारत देशामध्ये 44,228 जागा भरल्या जाणार आहेत. तर महाराष्ट्रामध्ये आपल्या 3,083 जागा भरल्या जाणार आहेत. तर त्याच्यामध्ये टॉप 8 जिल्हे आहेत की जेणेकरून ते जागा 100च्या वरती जागा आहेत. तर मी तुम्हाला ते टॉप जिल्हे सांगणार आहे. तर चंद्रपूरमध्ये 415 जागा आहेत, रत्नागिरीमध्ये 216 जागा आहेत. तर तुम्ही चंद्रपूरमध्येही अर्ज करू शकता. जर तुम्हाला कमी टक्केवारी असेल तरी तुमचे इथं सिलेक्शन होण्याची शक्यता जास्त आहे, कारण की इथं जागा भरपूर आहेत. रत्नागिरीमध्ये पण 216 आहेत. रायगडमध्ये 152 जागा आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहू शकता की 121 जागा आहेत. पुणे डिव्हिजनमध्ये पण जागा आहेत, पण या पुणे जिल्ह्यातील जागा 121 आहेत. यवतमाळमध्ये सुद्धा भरपूर जागा आहेत, धुळेमध्ये आहेत भरपूर जागा, सांगलीमध्ये सुद्धा जागा भरपूर आहेत आणि सिंधुदुर्गमध्ये, या सर्व जिल्ह्यामध्ये 100च्या वर जागा आहेत. त्यामुळं तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला आपल्या गावाच्या पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करायची आहे की दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन नोकरी करायची आहे. मी तुम्हाला सर्व याची सर्व डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. तर याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय की आजपर्यंत 415 जागा कोणत्याही जिल्ह्यात नव्हत्या. तर चंद्रपूर डिव्हिजनमध्ये सध्या आता 415 जागा आहेत. तर इथं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जादा आहेत. जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये अप्लाय करायचं आहे का चंद्रपूर जिल्ह्यामध्ये करायचं हे तुम्ही ठरवायचं आहे आता, कारण की आपल्या जिल्ह्यामध्ये जागा कमी असतील तर तुम्ही या जिल्ह्यामध्ये अर्ज करून तुमचं सिलेक्शन पक्क करू शकताय. कमी मार्क असतील तरी देखील तुमचं इथं सिलेक्शन होण्याची चान्सेस जास्त आहेत. तर तुम्ही दुसरा जिल्हा पाहू शकताय की रत्नागिरीमध्ये पण 216 जागा आहेत, 216 वॅकेन्सी आहेत तिथं. पुणे डिव्हिजनमध्ये 121 जागा आहेत, पण पुणे डिव्हिजनमध्ये मेरिट लिस्ट जास्त लागते, त्यामुळे तुम्ही तिथं ठरवायचं आहे की तुम्ही अर्ज तिथं करायचा आहे का कुठं बाहेर जिल्ह्यात काय करायचं आहे. तर या पद्धतीनेच एकूण सर्व जिल्ह्यांची लिस्टही मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर तुम्हाला जे ते अर्ज करायचं आहे ते तर तुम्ही अर्ज करून घ्या, कारण की ही 10वी पासवर फक्त याची भरती होणार आहे आणि याच्यासाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा नाही आहे, फक्त मेरिट लिस्टनुसारच हे सिलेक्शन होणार आहे. तर पहा, जागांविषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगितली आहे. तर इतर ज्या जागा आहेत जे इतर जिल्ह्यामधील तिथे काही 90 आहेत, काही ठिकाणी 70 आहेत, काही ठिकाणी 5 आहेत, काही ठिकाणी 10 आहेत, अशा सर्व ह्या जिल्ह्यांची जागा आहे. तर तुम्ही जिल्हा वाईज या जागा ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही पाहू शकताय आणि तुम्हाला जो जिल्हा पाहिजे त्या जिल्ह्यात तुम्ही अर्ज करू शकताय. तिथे तुमचा अर्ज सिलेक्शन कसं होऊ शकतं याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
तर ही जाहिरात तुम्ही पाहू शकता. या जाहिरातीबद्दल तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही आहे, कारण की या सर्वांना माहिती झाली आहे की आता 10वी पासवर ही पदे भरली जाणार आहेत. आणि याची वयाची अटी तुम्ही पाहू शकता की 18 ते 40 वर्ष आहे. आणि तुम्ही इथं पाहू शकताय की SC/ST साठी 5 वर्षाची सूट आहे, OBC साठी 3 वर्षाची सूट आहे. आणि OBC आणि ओपन कॅटेगरीसाठी 100 रुपये फी आहे. महिलांसाठी कोणतीही फी नाही आहे. तर यासाठी किती मार्क असणे आवश्यक आहे ते आपण पाहू शकतोय. तर हे अर्ज प्रत्येक विभागानुसार आणि पोस्ट ऑफिसनुसार मागवले जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचा अर्ज कोणत्या विभागात करतात हे सर्व तुम्हाला माहिती नाही आहे. त्यामुळे कोणत्या विभागात अर्ज करायचे हे माहिती नसल्यामुळे तुम्ही जिथं जास्त जागा आहेत किंवा जिथं जास्त वॅकेन्सी आहेत तिथंच अर्ज करून घ्या, ज्यामुळे तुमचं सिलेक्शन पक्कं होईल. तर या ठिकाणी अर्ज करण्याची कोणत्याही मार्क्सची कंडिशन नाही आहे. त्यामुळे जर तुम्हाला 50% मार्क असतील तरीही तुम्ही इथं अर्ज करू शकताय. त्यामुळे 65% मार्क 65पेक्षा जास्त मार्क असतील तरी अर्ज करू शकताय. एक अंदाज सांगत आहे की निवड होईल हे ते कन्फर्म नसते. ज्या पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही अर्ज करताय त्या ठिकाणी कोणालाच माहिती नसते की किती मार्कवाले किती उमेदवार आलेले आहेत. पण यापेक्षा जर कमी मार्क असतील तर तुम्ही अर्ज करू शकताय, पण ती तुमची इच्छा असेल तर. म्हणजे 65च्या वरच्यांनीच शक्यतो अर्ज करावा. जर तुम्हाला 50%वर अर्ज करायचा आहे तरीही तुम्ही अर्ज करू शकताय. त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट किती मार्कवर म्हणजे कोणाचं सिलेक्शन होईल हे सांगता येणार नाही. आणि यांची कोणतीही कंडिशन नाही की एवढेच मार्क हवे तेवढेच मार्क हवे. आणि तुम्हाला कोणत्या दुसऱ्या राज्यात जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही तेथेही करू शकताय. आणि आपल्या जिल्ह्यात तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये करायचं आहे. जर तुम्हाला जास्त मार्क असतील तर तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज करून घ्या. आणि जर तुम्हाला कमी मार्क असतील तर मी तर म्हणते की तुम्ही बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जे तुम्ही सांगितले चंद्रपूर, रत्नागिरी, सांगली, रायगड इतर जिल्ह्यामध्ये अर्ज करा, जेणेकरून तिथे वॅकेन्सी जास्त आहेत. मगच तुमचं तिथं 100% सिलेक्शन होणार आहे. आणि इथं कोणतीही GDSमध्ये कोणतीही परीक्षा होणार नाही, फक्त तिथं फॉर्म भरायचा आहे. आणि इथं आपली मेरिट लिस्ट लागत असते, ती 6 ते 7 मेरिट लिस्ट लागतात. तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठे जास्त जागा आहेत, तर तुम्ही जिथे जास्त जागा आहेत तिथे अर्ज करून घ्या. सर्वजण मला फोन करून विचारत आहात की 70%, 80%, 90%च्या वर मार्क आहे तर आमचं सिलेक्शन होईल का? कारण की मागच्या वर्षी भरपूर जणांचं सिलेक्शन झालं नव्हतं. तर यावर्षी तुम्ही जेथे जास्त वॅकेन्सी आहेत तेथे अर्ज करून घ्या, जेणेकरून तुमचं सिलेक्शन पक्कं होऊन जाईल. कारण की मेरिट लिस्ट ही जास्त लागणार आहे. कारण की भरती 10वीवर आहे. आजकाल सर्वांचीच 10वी पूर्ण झालेली असते आणि टक्केवारीच जास्त असायला हवे. तर त्यामुळे तुम्ही एकदा ठरवूनच घ्या की तुम्हाला नोकरी आपल्या जिल्ह्यामध्ये करायची आहे की दुसऱ्या जिल्ह्यामध्ये करायची आहे, महाराष्ट्रामध्ये करायची आहे की बाहेरच्या राज्यात जाऊन करायची आहे, तुम्ही स्वतः ठरवायचं आहे. कारण की ज्या ठिकाणी जास्त अर्ज येतात, जास्त मार्क असणार त्या ठिकाणी जास्त मार्क असणाऱ्याच उमेदवाराची निवड होते. जर तुम्हाला कमी मार्क्स असतील तर तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यात अर्ज करू शकताय की जेथे जास्त वॅकेन्सीज आहेत अशा ठिकाणी. तर तुम्ही ही नोकरी का करावी आणि कशासाठी करावी हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर केंद्र सरकारांतर्गत ही नोकरी आहे आणि सर्व सुविधा तुम्हाला भविष्यात भेटणार आहेत. आणि फक्त तुम्हाला ही पूर्ण वेळ नोकरी नाही आहे, तुम्हाला फक्त 4 तास काम करायचं आहे. आणि हे 4 तास काम करून तुम्ही तुमचा पुढील अभ्याससुद्धा करू शकताय. घरचे काम किंवा इतर उद्योगधंदासुद्धा स्वतःचा तुम्ही करू शकताय किंवा इतर नोकरीची तयारी तुम्ही करू शकताय. तर तुम्हाला घराजवळचं पोस्ट ऑफिस भेटेल का? हो, नक्की भेटेल. जर तुमची मार्क्स जास्त असतील, जर तुम्हाला टक्केवारी जास्त असेल तर तुम्हाला तुमच्या घराजवळची पोस्ट ऑफिस नक्कीच भेटणार आहे. ही नोकरी तर तुम्ही पाहू शकता की ही नोकरी सरकारी आहे की खाजगी आहे. तर ही नोकरी सरकारी आहे आणि ही नोकरी केंद्र सरकारची आहे. सरकारी नोकरी करण्यापेक्षा खाजगी नोकरी करण्यापेक्षा ह्यात जास्त पगार आहे आणि या नोकरीची सुरक्षा देखील जास्त आहे. परंतु बाकी सरकारी नोकरीपेक्षा सुविधा कमी आहे, जसे की मेडिकल, TA, DA,
पण तुम्हाला पूर्ण वेळ या अभ्यासासाठी देण्यात तिथं वेळ पण भेटत आहे. तर तुम्ही ही सरकारी नोकरी आहे, तुम्हाला या पदावरून कोणीही काढू शकणार नाही आहे. मग जॉईन करायला हवे का नको? तर नोकरी सरकार आहे त्यामुळे सर्वांनी जॉईन करायला पाहिजे, परंतु ज्यांना जास्त मार्क आहे ते तात्पुरते जॉईन होतात आणि चांगली दुसरी जॉब मिळाली का ते सोडतात. त्यामुळे कमी मार्क्स असणाऱ्याच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होते. मग तुम्ही अर्ज करताना हा विचार करा की तुम्हाला खरंच या नोकरीची गरज आहे का, कारण की तुमच्यामुळे दुसऱ्यांचं नुकसान होऊ नये. एक तर ही भरती परीक्षा घेऊन व्हायला पाहिजे, पण ती परीक्षा घेऊन होत नाही, तर ही मार्क्सवर नोकरी घेतली जाते. तर 10वी पास प्लस 12वी पास वय उच्च शिक्षण यांना जास्त प्राधान्य पाहिजे, पण तसं काहीही नाही. इथं फक्त 10वीचे मार्क्स ग्राह्य धरले जातात. परंतु बाद झालेले विद्यार्थी उच्च शिक्षित असून देखील त्यांना नोकरी नसून त्यांना या नोकरीपासून वंचित राहावं लागते. म्हणून ज्यांना 10वीला जास्त मार्क आहेत त्यांनी, जर तुम्हाला खरंच या नोकरीची गरज असेल तरच तुम्ही ही नोकरी करा, नाही तर तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करू नका. JDSमध्ये तुम्ही अर्ज करू नका, कारण की तुमच्यामुळे दुसऱ्या मुलांचं नुकसान होऊ शकते. जसे की तुम्हाला जर आता 10वीमध्ये जास्त मार्क असतील तर तुम्ही अर्ज करणार आणि काही दिवसानंतर तुम्हाला दुसरी नोकरी लागल्यानंतर तुम्ही ते जॉब सोडून देणार. त्यामुळे जे मेरिट लिस्टमध्ये जे खाली मुले आलेत त्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला खरंच गरज असेल तरच तुम्ही नोकरीचा हा अर्ज करा, कारण जेणेकरून दुसऱ्यांचं नुकसान होणार नाही. कारण की लगेच 10वी पास असणारे विद्यार्थी देखील आहेत ज्यांना ज्यांना 90%च्या वर मार्क्स आहेत ते तर लगेच या भरतीसाठी अर्ज करणार आहेत, पण जे जुने आहेत त्यांना जॉब नाही आहे, तर तेच या भरतीसाठी जर अर्ज त्यांनी केला तर त्यांचं नुकसान होऊ नये, म्हणून ज्यांना खरंच नोकरीची गरज आहे त्यांनीच अर्ज करा. तर आता आपण पाहणार आहे की पगार किती असतोय. तर BPMसाठी पगार 18,000 रुपये असतं सुरुवातीला. ABPM आणि JDSचे तुम्ही पाहू शकता की 16,500 रुपये असतोय. तर वर्षात 3 वेळा त्यांचा पगार हा वाढतच असतो. अंतिम बेसिक पगार किती वाढते हे आपण पाहू शकतोय. तर अंतिम बेसिक पगार तुम्हाला 29,380 पर्यंत जाऊ शकतोय आणि ABPMला डाक सेवकला 24,470 रुपये वाढू शकतोय. हा तुमचा अंतिम पगार आहे. तर याच्यातून तुमचं आता आपण हेही पाहणार आहोत की तुमचं याच्यातून प्रमोशन होणार आहे का. तर होय, तुमचं प्रमोशन होणार आहे. तुमचं प्रमोशन होण्याची इथं काहीही अडचण नाही. 3 वर्षानंतर MTSमध्ये जी SSC जी एक्झाम घेते, SSCमध्ये स्टाफ सिलेक्शनची जी परीक्षा असते त्याच्यामध्ये तुम्ही अर्ज करून MTSची पोस्ट धारण करू शकताय. तर 5 वर्षाच्या सर्व्हिसनंतर तुम्ही पोस्टमन, मेल गार्ड याच्यासाठीही तुम्ही अप्लाय करू शकताय. पोस्टमन नंतर 3 वर्ष काम करून तुम्ही MTSमध्ये 5 वर्ष काम करूनही पोस्टल असिस्टंट SA म्हणजे सॉर्टल असिस्टंटही होऊ शकताय. याच्यामध्ये तुम्हाला प्रमोशनचीही शक्यता जास्त आहे. तर तुम्हाला किती तास काम असते हे आपण पाहू शकतो इथं. तर तुम्हाला फक्त इथं 4 तास काम आहे. BPMला आणि ABPM डाक सेवक या सर्वांनाही 4 तास काम आहे आणि जास्तीत जास्त 5 तास काम असू शकते. त्याच्यानंतर तुम्हाला जास्त काम नाही आहे. तर अशा पद्धतीनेच तुम्हाला हे पेमेंट आणि कामाचं स्वरूप असणार आहे. आता आपण पाहू शकतो इथं काम काय आहे आपलं. जर तुम्ही BPMसाठी अर्ज केला असेल तर इंडियन पोस्ट पेमेंट बँक असेल तर तिथं तुम्हाला BPMची जॉब भेटणार आहे. तिथं ओव्हरऑल मॅनेजमेंट तुम्हाला करायला लागणार आहे, जसे की फॅसिलिटीज, मेंटेनन्स अँड रेकॉर्ड्स, हे सर्व रेकॉर्ड्स तुम्हाला ठेवावे लागणार आहे. तर ब्रँच पोस्ट मास्टरचे जे काम आहे JDSची ते तुम्हाला तुमची रिस्पॉन्सिबिलिटीवर असते की स्मूथ अँड टाईमली असते, म्हणजे तुम्हाला त्यांची कामं करावीच लागतात. तर ABPMमध्ये जे तुमचं काम असेल तेही तुम्हाला करावं लागणार आहे. तर अशा पद्धतीने याचीच माहिती आहे. तर तुम्हाला या भरतीसाठी जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला हवा तो जिल्हा, मी जे 8 टॉप जिल्हे सांगितले त्याच्यापैकी तुम्ही कोणत्याही एका जिल्ह्याला सिलेक्ट करून तुम्ही अर्ज करू शकताय. तर याच पद्धतीने अर्ज करा आणि जर तुम्हाला खरंच नोकरीची गरज असेल तर तुम्ही अर्ज करा, कारण की इतर मुलांचं नुकसान होऊ देऊ नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि येणाऱ्या
योजनेसाठी किंवा येणाऱ्या जाहिरातीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी ज्यावेळेस नवीन व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल. धन्यवाद.